छत्रपती सम्राट अशोक मी सर्व भीम सैनिकांचे अभिनंदन करतो आणि शहापूरचे दयावंत सरकारची टीम आणि वंचित बहुजन आघाडीचे अनिलभाई कांबळे आणि प्रवीणभाई अरुंदे आणि त्यांची संपूर्ण टीम त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो की त्यांनी जो जोशमध्ये या अमित कदम या भडव्याला हा सोशल मीडियाचा तो तथाकथित भाई याला बरोबर घोडे लावलेले कारण त्याने बाबासाहेबांबद्दल आणि आपल्या समाजाबद्दल जे काही विष ओकत होता कालपासून दयावंत सरकारची टीम त्याला शोधत होती, वंचित बहुजन आघाडीची टीम त्याला शोधत होती, पण त्याची तकदीर चांगली या भडवा जो आहे तो अमित कदमची तकदीर चांगली आहे की तो पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि पोलिसांनी त्याला पकडले. पोलिसांनी पकडण्याच्या पहिले दयावंत सरकारच्या हातात तो आला नाही ही तुझी तकदीर चांगली आहे. पण मला एकच सांगायचंय की आज आमची दयावंत सरकारची संपूर्ण टीम आज तिकडे होती कल्याणकोटामध्ये आणि कल्याणकोटामध्ये दयावंत सरकारचे आपले जे वकील आहेत आनंद पवार त्यांनी सुद्धा खूप जोर लावला आणि त्या जोर लावल्यामुळे त्याला 3 दिवसाची पीसी भेटली आहे, पोलीस कस्टडी भेटलेली आहे आणि त्याच्यावरती अॅट्रॉसिटी फिट झालेली आहे. त्यामुळे आता बरोबर त्याला त्याचं काय पाप केलेले आहेत ना त्याची शिक्षा त्याला मिळणार. आणि मी सर्व जे माझे दयावंत सरकारचे पदाधिकारी आहेत, वंचित बहुजन आघाडीचे जे पदाधिकारी आहेत त्या सर्वांचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो. या लोकांना असेच घोडे लावले पाहिजे जोपर्यंत यांना कायद्याचे घोडे आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट काय आहे आणि बाबासाहेबांचं आपल्यावरती काय उपकार आहे हे जोपर्यंत जाणीव होणार नाही तोपर्यंत या भडव्यांना अक्कल येणार नाही. एक तर तो चुकी आहे, त्याची आई विधवा आहे, त्याला वडील नाही, मग ही झाकमारी करायला कोण सांगतं रे तुला? याच्या त्याच्या जीवावरती उडायचं, सोशल मीडियामध्ये फक्त हिरो बनायचं. आजकाल हा फॅट चाललाय की बाबासाहेबांच्या नावावरती गरज ओकली की त्याला लाईक्स आणि फॉलोअर्स भेटतात. काही लोक शिव्या द्यायला जरी भेटतात, आता शिव्या द्या तो लाईक करा पण माणूस फेमस होतो आणि त्याच्यानंतर परत माफी मागायची. हे खूप सोपं झालं पण आता याला बरोबर पुढे लागलंय आणि आता इथून 3 दिवसाची पीसी त्याच्यानंतर तो आदरवाडी जेलला जाईल आणि तिथे जेलमध्ये जरी गेला तरी तिथे त्याला दयावांचे लोक आतमध्ये भेटतील आणि त्याला जो त्यांचा प्रसाद जो बाहेर करणार होतो तो आतमध्ये नक्कीच भेटेल. त्यामुळे याच्या पुढे सर्वांना आता वॉर्निंग करतो की जे आपले महापुरुष आहेत छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले आणि जे महापुरुष आहेत यांच्याबद्दल जर पुढे कोणी काही वाईट शब्द बोलले, अपशब्द बोलले तर सगळ्यात पहिले तुम्हाला दयावंत सरकारचा दणका देण्यात येईल आणि मग तुम्हाला कायद्याने घोडा लावण्यात येईल. पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन आणि अशाच प्रकारे आपली एकी ठेवा आणि जो समाज आता एकत्र आलाय तसेच एकत्र राहा आणि हे असे जे धनाधाम आहेत हे असे जातीवादी भडवे यांना अशाच प्रकारे घोडे लावा. जय भीम.